कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हर 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर से पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर कर कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे श्रीवडीने तुळशी हार राम कृष्ण राम कृष्ण रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि 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 हा प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो
शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे लटी के तेरा 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 तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा लटी के तेरा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करेगा पांडुरंग ऐसे करेगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा ऐसे करेगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल थोडं बिघडलेलं आहे तुम्हाला त्रास होता नाही तर मोबाईल चलावा ना ते लागलं म्हणजे तिकडे त्या हॅलोजनला थोडं फिरवायला पाहिजे. हल हल
प्रपंचे वो सारो, प्रपंचे वो सारो, प्रपंचे वो सारो, प्रपंचे वो सारो, प्रपंच वसोरो, प्रपंच वसोरो, प्रपंच वसोरो, प्रपंच वसोरो, प्रपंचे वो सारो, प्रपंचे वो सारो, प्रपंचे वो सारो, प्रपंचे वो सारो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, चित्ता तुझे पाई मुरो, चित्ता तुझे पाई मुरो, ऐसे करिएगा पांडुरंगा, ऐसे करिएगा पांडुरंगा, चेताऊरो, पाई मुरो, चित्त तुझे पायूरो, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग बावरंगा, शुद्ध रंग बावे, शुद्ध रंग बावे रंगा, शुद्ध रंग बावे, शुद्ध रंग बावे रंगा, शुद्ध रंग बावे, शुद्ध रंग बावे रंगा, शुद्ध रंग बावे रंगा, शुद्ध रंग बावे रंगा, शुद्ध भावे रंगा,
ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा विठोबा रखुमाई प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याकडे विलक्षण असणारी मागणी मागणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझे रंगाची विनंती माझे रंगाची जोडितो कथेकारी आपण माझी रंगाची रंगाची श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची
म्हणजे जागराची भगवंताची कीर्तन रूपे सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवान पांडुरंग परमात्म्याबरोबर संवाद साधत आहेत, बोलतायत आणि बोलून आपलं अंतकरण प्रगट करत आहेत की देवा, माझ्या चित्तामध्ये प्रपंचाचा पूर आलेला आहे, तो पूर त्याने संपून जावा आणि माझं चित्त हे तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरून जावं, स्थिर व्हावं. प्रपंच ओसरो, माझ्या प्रपंचरूपी पूर ओसरून जावा. ओसरो शब्दाचा अर्थ करत असताना पाणी ओसरत असतं. पाणी जर जास्त प्रमाणात विपुल स्वरूपात वाहू लागलं की त्याला पूर म्हणतात आणि पूर निघून गेला की लोक म्हणतात आता पूर ओसरला. म्हणून प्रपंचरूपी पूर आलेला आहे आणि कुठे आलेला आहे तर तो चित्ताच्या ठिकाणी आलेला आहे. पण माझ्या चित्ताच्या ठिकाणी आलेला प्रपंचाचा पूर ओसरून जावा आणि माझं चित्त हे तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरून जावं असं मला वाटतं. म्हणून हे पांडुरंगा तू असं कर, हे ऐसे करेगा पांडुरंगा, असं कर पांडुरंगा. काय कर, तुझ्या शुद्ध रंगामध्ये मला रंगवून टाक. तो रंग त्याने मिश्रित नसावा, त्याच्यात प्रपंचाचा मागमूस बिलकुलही नसावा, शुद्ध त्याने तुझा रंग असावा आणि मी तुझ्या रंगात रंगून जावं. हे शुद्ध रंग व्हावे रंगा. बाकीच्या सगळ्या लोकांचा रंग मोठा विलक्षण आहे महाराज. संसारातल्या रंगात जर त्यांनी रंगायचा प्रयत्न केला तर हे संसारातले लोक गारुड्याच्या माकडासारखं नाचायला लावतात आणि हे त्यांनी मजा घेतात. हा महत्वाचा विचार. या सगळ्या लोकांची माझ्यावर सत्ताच आहे. बायको म्हणते मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे, मुलगा म्हणतो मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे, सगळे भाऊबंद म्हणतात मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे. जातीपातीचे सगळे लोक त्यांनी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर या सगळ्या लोकांची सत्ता आहे. ही सत्ता मी डोक्यावर घेऊन अशा पद्धतीने फिरतो आहे. किती दिवस यांच्या सत्तेत राहू, किती दिवस यांची गुलामी करू. पण मला असं वाटतं यांची सत्ता नको आहे. हे पुरे पुरे आता, बस बस झाली आता, पुरे पुरे आता. नको दुजियाची सत्ता, दुसऱ्याची सत्ता नको. दुजियाची म्हणजे काय, तुझ्या वाचून दुसऱ्याची माझ्यावर सत्ता नसावी असं मला वाटतं. नको दुजियाची सत्ता, ऐसे करेगा पांडुरंगा. पांडुरंगा असं कर, शुद्ध रंग व्हावे रंगा, तुझ्या शुद्ध असणाऱ्या रंगामध्ये मला रंगवून टाक. कसं काय हे करता येईल तुकोबाराने, नेमकं काय केलं पाहिजे. मग तुकोबाराने जणू भगवंताला सल्ला देऊन टाकला महाराज. काय सल्ला दिला ते म्हणले, तुला जर मला तुझ्या रंगात रंगवायचं असेल, हा प्रपंचाचा पूर जर घालवायचा असेल तर एक करावं लागेल. म्हणे काय, हा लटका असणारा प्रपंच त्याने घालून टाकावं लागेल. लटके ते फेडा. लटकं म्हणजे खोटं, खोटं खोटं जे नाही पण दिसतं त्याला लटका असं म्हणावं. म्हणून त्याने लटका असणारा हा जो प्रपंच दिसतो आहे तो माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही कायमस्वरूपीचा घालवा. म्हणजे काय होईल, तुका म्हणे जाय पिढा, सगळी पिढाच निघून जाईल. म्हणून सगळी पिढा या प्रपंचामुळे आहे आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हा प्रपंच माझ्या चित्तातून घालवावा असं मला वाटतं. म्हणून उपक्रम करताना प्रपंच ओसरो म्हणतात आणि उपसंहार करताना जाय पिढा असं म्हणतात. म्हणजे प्रपंच आणि जाय पिढा दोन गोष्टी जर एकत्र केल्या तर प्रपंच आणि पिढा एक अर्थवाचक शब्द आहेत. म्हणून त्यांनी प्रपंचच पिढा करतो, आपल्याला प्रपंच पिढा करतो असं जर वाटत असतं तर आपण नेटानं प्रपंच केला असता का. लोक नेटानं प्रपंच का करतात, त्यांना प्रपंच पिढा वाटत नाही म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे, सगळ्यांना प्रपंच पिढाच देतोय. पिढे वाचून संसाराकडे काहीच नाही महाराज. या प्रपंचाकडे दुःख देण्या वाचून दुसरं काहीच माहीत नाही. महाराज म्हणतात ठाऊकच आहे संसार दुःखाचा. सगळ्यांना ठाऊकच आहे संसार दुःखाचा आहे म्हणून, पण तरी सुद्धा लोक त्यांनी असे अंगवळणी करून बसलेले आहेत त्या संसाराला की त्याच्यात मुरलेले आहेत महाराज. म्हणून लोकांचं चित्त संसारात मुरल्यामुळे त्यांना परमात्म्यात चित्त मुरावं असं वाटत नाही आणि साधू संतांना प्रपंच कटू वाटतो म्हणून परमात्म्यात चित्त मुरावं असं वाटतं. हा त्यातला फरक आहे. म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतकरणातली भावना पांडुरंगाच्या समोर व्यक्त करतायत आणि देवा माझं चित्त तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरावं अशी माझी अपेक्षा आहे, माझी मागणी आहे, तू ती पूर्ण करावीस अशी त्यांनी याचना तुकोबाराय करतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा
प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. दरवर्षी मोठ्या आनंदात ही सर्व मंडळी गणेश जयंतीचा हा सोहळा संपन्न करतात. तरुण मुलांचा जास्त सहभाग आहे. वयस्कर मंडळी, अनुभवी असणारी मंडळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. म्हणून त्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून, तरुणांच्या हातातून हा सप्ताह या ठिकाणी सुंदर संपन्न होतो. मोठी आनंदाची गोष्ट आहे. गावगाव आपण पाहतो तरुण मुलं त्यांनी परमार्थात सहभागीच होत नाहीत. त्यांना लाज वाटते, काहीतरी वाईट वाटतं, काहीतरी कमीपणा वाटतो. म्हणून तरुण परमार्थात येतच नाहीत महाराज. सर्वजण फॉरवर्ड झालेले आहेत, जास्त फॉरवर्ड झाले, प्रमाणापेक्षा जास्त फॉरवर्ड झाल्यामुळं त्यांना संस्कृतीचं भान राहिलं नाही. त्यांनी आपण काय करतो आहोत याची दिशाच सापडत नाही. उद्याची चिंता या मुलांना वाटत नाही. हे काय त्यांनी वागतायत, कोणत्या पद्धतीने जीवन जगतायत त्याचं त्यांना भान नाही. पण तरीसुद्धा अशा घोर कलिकालामध्ये सुद्धा मुलं जर संस्कारित असतील, जर परमार्थ करण्यामध्ये रत असतील तर ते भाग्यवान आहेत महाराज. पण अशा भाग्यवान असणाऱ्या या तरुणांकडून आणि अशा पद्धतीची ही सेवा गणपती बाप्पांची घडते आहे. बरेच वर्ष आता झालेले आहेत या सप्ताहाला. तेव्हापासून सर्व पंचकृषीतल्या भाविकांचं सुंदर असणारं सहकार्य आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हा सुंदर असणारा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. मला वाटतं पहिल्या वर्षीपासून येण्याचा योग आम्हाला येतो आहे. एक वर्षी आजारी पडलो त्या वर्षी, पण भेटायला का वेळा पण आलो होतो असं मला आठवतं, फक्त सेवा करता आली नाही. म्हणून तेव्हापासून त्यांनी येणं आमचं या ठिकाणी होतं आहे. फार समाधान त्यांनी वाटतं आहे. सर्वजण आनंदानं श्रवण करतायत आणि गणपती बाप्पांची सेवा सुद्धा त्यांनी घडते. 2 वेळेला गणपती बाप्पांची जयंती साजरी केली जाते. ही माघ महिन्यातली गणेश जयंती आहे. ही माघी गणेश जयंती असं त्याला त्यांनी म्हणतात. पण गणपती बाप्पांचं प्राकट्य त्यांनी मोठं विलक्षण आहे. सर्वांना कथा ज्ञात आहे. मला वाटतं सकाळी त्याचं कीर्तन झालं असावं. जन्माचं कीर्तन त्यांनी, जन्माची सेवा सकाळी झाली असेल. नसेल तरी तुम्हा सर्वांना त्यांनी तो प्रसंग ज्ञात आहे की भगवती जगदंबेनं स्वसंरक्षणाकरिता त्यांनी स्वतःपासूनच असणारा त्यांनी गणपती प्रगट केला. त्याला मयुरेश असं नाव त्यांनी दिलं. हा मयुरेश त्यांनी मातेची सेवा करण्याकरिता हातामध्ये शस्त्र घेऊन उभा राहिला आणि कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस असं त्याला सांगितलं. भगवान शंकर समोरून आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज भगवान शंकराचं मयुरेशाचं युद्ध झालं. या युद्धामध्ये त्याचं मस्तक उडवलं गेलं आणि मग त्यांनी भगवती जगदंबा क्रोधायमान झाली आणि म्हणून भगवान शंकरानं त्यांनी महाराज गजेंद्राचं मस्तक, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं असणारं मस्तक त्यांनी मयुरेशाच्या धडावरती बसवलं आणि त्याला गजानन असं नाव त्यांनी प्राप्त झालं. गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मान. ज्याची मान, ज्याचं मस्तक हत्तीचं आहे त्याला त्यांनी गजानन असं म्हणावं. या कथा लोकांच्या समोर सांगू लागलं की लोक त्यांनी अशा संशयाच्या दृष्टीने पाहतात. काही लोक तर धकट म्हणतात की पार्वतीच्या अंगावर एवढा मळ साचला होता काय की म्हणजे पार्थिव गणेश त्याला म्हणायचं. म्हणजे तिनं जिथं स्नान केलं, ते स्नान केल्यानंतर ज्या ठिकाणी तिला माती चिखल दिसलेल्या त्या चिखलाचा गणपती तिनं तयार केला. आणि आज लोक मान्य करायला तयार नाहीत. पण असं त्यांनी सांगितल्यावर आता कीर्तनकार लोकांवर केस व्हायला लागल्या. म्हणजे त्यांनी कीर्तनकारांना जपून बोललं पाहिजे. तुम्ही सगळेजण माझं म्हणणं ऐकलं पाहिजे. कारण काळ बदलला ना महाराज, कोण काय करेल आता सांगता येत नाही. म्हणून त्यांनी संजीवनी आदी करून मंत्र त्यांनी प्रख्यात आहे. ज्याची साधना आहे, ज्याची तपश्चर्या आहे, त्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. म्हणजे तंत्र मार्ग त्यांनी त्याला म्हणतात. त्या तंत्रामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे मंत्र पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये संजीवनी मंत्राच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यामध्ये जीवन अशा पद्धतीने ओतलं आणि मग भगवान गणपती बाप्पा प्रत्यक्ष प्रगट झाले. ते त्यांनी कोपायमान झालेली पार्वती तिला शांत करण्याकरिता भगवान शंकरानं त्यांनी सांगून टाकलं की हे बघ, तुझ्या मुलाला अग्रपूजेचा मान प्राप्त होईल. म्हणून सुरुवातीला गणपतीचं त्यांनी पूजन केलं जाईल आणि मग त्यांनी इतरांना, हा जो गणपती आहे याला गणपती म्हणतील. सर्व देवगण आहेत, त्या देवगणांचा पती नाम स्वामी, त्यांचा प्रमुख असणारा देव हा गणाला जाईल. म्हणून त्यांनी सर्व देवगणांचा प्रमुख असणारा देव जर कोण असेल तर हा गजानन गणपती आहे. म्हणून त्यांनी त्याची सेवा आपण सर्वजण करतो आहोत. हा विघ्नांना घालवणारा आहे, म्हणून विघ्नांचा नाश करणारा हा गणपती आहे. म्हणून सर्वजण त्यांनी त्याची सेवा, त्याचं चिंतन करतात. हा गणपती त्यांनी जीवपणा घालवणारा आहे. म्हणजे मोक्ष प्राप्तीमध्ये असणारे अडथळे जर निवृत्त करायचे असतील तर सगळ्यात आधी गणपतीची पूजा केली पाहिजे. म्हणून त्यांनी तो गणपतीच आपल्या सर्वांचं आत्मतत्व आहे. आत्मरूप गणेशू केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण असं आपण त्यांनी म्हणतो. म्हणून तोच त्यांनी सच्चिदानंद स्वरूप गणपती आहे. भगवान ज्ञानोबराय त्यांनी वर्णन करताना गणपतीचं वर्णन करतात. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे ओम नाम ओंकार स्वरूप असणारा हा गणपती आहे. तो सर्वांचा आद्य असणारा गणपती आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, वेद ज्याचं अखंड प्रतिपादन करतो
तो हा गणपती आहे. म्हणून तो सर्वांचा आत्माच आहे. आपल्या जवळच असणारा हा गणपती आहे, पण आपल्या सर्वांना आत्मस्वरूपापर्यंत जाता येत नाही, कारण त्या आत्मस्वरूपावरती मी ढिगल घालून बसलेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळ्यांच्या जवळ मी आहे ना महाराज, हा मी त्या आत्मस्वरूपावर जाऊन बसलेला आहे. आणि म्हणून त्यांनी जवळ असणारा तो गणपती, आत्मरूप गणपती आपल्याला कळत नाही. म्हणून त्या मीपणाला घालवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, मीपणा घालवण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. आणि मीपणा घालवण्याकरिता जर प्रयत्न करायचे असतील, निर्विघ्न असणारं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर गणेशाचीच वंदना करावी लागेल. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी गणपतीची वंदना साधू संतांनी सुद्धा केली. मला वाटतं तुकोबारांच्या हरिपाठात त्यांनी आपण पाहतो की नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत. लोक त्याला क्षेपक म्हणतात, म्हणून क्षेपक अभंग कीर्तनात म्हटले जात नाहीत, पण तरी म्हणून दाखवायला हरकत नाही. म्हणून नमिला गणपती, जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा नमिला गणपती म्हणतात. तुकोबारायांचे बाकीचे प्रमाण लोकांनी पाठ करून ठेवले. ते म्हणतात हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजे भूते घेते. तुकोबाराय म्हणतात गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. असं गणपतीविषयी तुकोबारायांचं त्यांनी बोलणं आहे. लोकांनी तेवढेच प्रमाण पाठ केले आणि बाकीचे सगळे प्रमाण सोडून दिले. असं मला ते सांगायचं नाही. मला हे सांगायचं की गणपती बाप्पा पूजने वंदने आग्र पूजेचा अधिकार गणपती बाप्पांचा आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांची सेवा करणं योग्य आहे, यथार्थ आहे. म्हणून आपण सर्वजण त्यांची सेवा करतो आहोत. या मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अशा पद्धतीने सेवा घडते आहे. म्हणून तो गणपतीच आत्मस्वरूप गणपती आहे. आणि आत्मस्वरूपालाच त्याने आपण सर्वजण विठ्ठल म्हणतो. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ते हे उभे मूर्ती विटेवरी. म्हणून त्यांनी आपली आत्मज्योत हीच पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आत्मा पांडुरंग असंही त्यांनी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग असं आपण त्याने म्हणतो. मग एका ठिकाणी आत्मरूप गणेशू म्हणतात आणि एका ठिकाणी आत्मा पांडुरंग म्हणतात. याचा अर्थ काय? आत्मा हाच गणपती पण आहे ना, आत्मा हाच पांडुरंग सुद्धा आहे. म्हणजे एकार्थवाचक गोष्ट आहे. म्हणून त्या पांडुरंगाबरोबर संवाद आपण सर्वांनी केला पाहिजे. गणपती रूपी पांडुरंग असं आपण त्याला म्हणूया. म्हणून त्याच्याशी असणारा दिव्य संवाद आपण सर्वांनी करावा. भगवंताशी संवाद केला पाहिजे. सगळ्यांनी भगवंताबरोबर बोललं पाहिजे. आपलं अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट केलं पाहिजे. कोण कोण अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट करतो? सगळीच माणसं प्रगट करतात महाराज. जो ज्या स्तरावर आहे त्या स्तरावरून देवाबरोबर बोलतो. जो ज्या स्तरावर आहे, प्रत्येकाचा स्तर ठरलेला आहे महाराज. अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात समाजात. फार विषयामध्ये गुंग झालेले लोक पाहायला मिळतात, जे विषयासक्त आहेत, ज्यांना शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याच्यापासून दुसरं काही आठवतच नाही. ते विषयाच्या स्तरावर आहेत. म्हणून त्यांनी ते फक्त भगवंताच्या समोर विषय प्राप्तीविषयीच बोलतात. देवा मला असं प्राप्त होऊ दे. त्याच्यापेक्षा थोडे त्यांनी विशेष अधिकाराचे लोक आहेत, जे त्यांनी सगळ्यात खालचा वर्ग मी तुमच्या समोर सांगितलाच नाही, तो पामर आहे महाराज. तो त्यांनी कशाही पद्धतीने जीवन जगणार आहे, तो पामरच आहे. त्याच्यापेक्षा जरा बरा आहे विषयी. त्या विषयीपेक्षा एक चांगला वर्ग आहे, त्याचं नाव आहे जिज्ञासू. जिज्ञासू त्याला मुमुक्षू सुद्धा म्हणतात. हा मुमुक्षू सुद्धा देवाबरोबर त्यांनी बोलत असतो. याला देवाबरोबर बोलायची सवय असते महाराज. जे मुमुक्षू आहेत त्यांनी देवाबरोबर बोललं पाहिजे. तुम्हाला मुमुक्षू म्हणजे काय जात असते, काय प्रकार आहे मुमुक्षू म्हणजे? मुमुक्षू कळण्याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी मोक्ष कळावा लागेल. मोक्ष कळावं लागेल. प्रत्येक कीर्तनात हे सांगितलं जातं, पण माणसं नवीन असतात ऐकायला. म्हणून त्यांनी तुमच्याकरता पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐका. मोक्ष कळायला पाहिजे. मोक्ष म्हणजे काय हो? आपण सर्वजण हे संपूर्ण जगत दिसतं, या जगताला सत्य मानून बसलेलो आहोत. हे जगत आपल्याला दिसतं ना, आपण त्याला सत्य मानतो आहोत आणि म्हणून आपण सर्वजण त्रासात आहोत. या जगताला कारण काय? या जगताला कारण जर काय असेल तर अविद्या कारण आहे, अज्ञान कारण आहे. म्हणून अज्ञान आहे म्हणून जगत प्रतीतीला येतं. आणि म्हणून त्यांनी आपण सर्वजण त्रस्त आहोत. जसं त्यांनी एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला रस्त्यानं जात होता, पूर्ण उजेडही नव्हता आणि पूर्ण अंधारही नव्हता. अशा प्रसंगामध्ये रस्त्यात त्याला एक त्यांनी दोरी पडलेली दिसली, पण ती दोरी त्यांनी महाराज दोरी रूपानं त्याला प्रत्यक्ष कळाली नाही. मग काय झालं? त्याला त्यांनी त्या दोरीच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. त्याला असं वाटलं साप आहे. पण साप समजून त्यांनी अशा पद्धतीनं साप साप म्हणत पळू लागला. पडला, डोकं फुटलं, हातही मोडला, घरी धावत आला. साप पाहिला म्हणला. सगळे लोक धावत आले. त्याच्यावर कुठे साप होता म्हणून त्यांनी तोपर्यंत अंधार पडला. मग बॅटरी घेऊन गेले, मग पाहिलं या ठिकाणी साप पाहिला. बॅटरीच्या प्रकाशात पाहिल्यानंतर कळालं हा साप नसून ही दोरी आहे. म्हणजे काय? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला सांगा, हा माणूस तिथे जाण्याच्या आधी साप होता का हो? नव्हता. याला ज्या वेळेला साप त्या दोरीवर दिसला त्यावेळेला साप होता का? नव्हता. आणि बॅटरी लावून पाहिल्यावर तरी साप होता का? तिन्ही काळात साप नव्हता. मग तिन्ही काळात काय होतं? दोरीच होती. पण दोरी असून त्याला तिन्ही काळात त्यांनी अशा पद्धतीने दोरीचं ज्ञान झालं नाही. त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. आणि त्या भ्रमानं काय झालं असेल? त्याचं डोकं फुटलं. कशानं फुटलं? त्या भ्रमामुळे फुटलं. त्याचा हात मोडला. कशामुळे मोडला? त्याच्या त्या भ्रमामुळे मोडला.
हे जसं आहे ना, म्हणजे त्याला पीडा झाली, त्याला दुःख झालं, त्याला त्रास झाला, त्याला वेदना झाल्या, या सगळ्या कशामुळे झाल्या असतील तर या भ्रमामुळे झाल्या. म्हणून तसंच आहे महाराज, हे दिसणारं जे जगत आहे, हे दिसणारं जगत सुद्धा दोरीवर साप दिसतो तसंच आहे. महाराज वर्णन करून सांगतात, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर, तुकोबराय म्हणतात. रज्जू सर्प, रज्जू म्हणजे दोरी आणि सर्प म्हणजे त्याच्यावर भासलेला तो भ्रम. म्हणून सर्पाचं झालेला भ्रम म्हणजे काय झालं, दोरीचं सामान्य रूपानं ज्ञान झालं, इदम रूपानं सामान्य ज्ञान झालं, आणि विशेष रूपानं दोरीचं काय झालं, अज्ञान झालं. म्हणून इदम रूपानं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान ज्या वेळेला घडतं त्यावेळेला भ्रम होत असतो, आणि या भ्रमानं सर्व लोक त्यांनी त्रासात जातात. तसं त्यांनी हे दिसणारं जे जगत आहे याचं इदम रूपानं सर्व लोकांना सामान्य ज्ञान आहे आणि विशेष रूपाचं त्यांनी अज्ञान आहे. म्हणून सर्व लोक त्यांनी या संपूर्ण जगताला सत्य समजतात आणि सत्य समजून त्याच्यामध्ये गटांगळ्या खात राहतात, आणि म्हणून सर्वजण त्यांनी त्रासात आहेत. म्हणून हे कशामुळे आहे तर ते भ्रमामुळे आहे, तो भ्रम अज्ञानामुळे आहे. अज्ञान म्हणजे अविद्या, अविद्येमुळेच या सगळ्या गोष्टी घडतात, ती त्याला कारण आहे. म्हणून कारण सहवर्तमान या जगताची निवृत्ती व्हावी, हे जगत निघून जावं, तिचं कारण अविद्या निघून जावी, काविद्येसह संपूर्ण जगत निघून जावं, आणि एकटं ब्रह्म शिल्लक आहे असं त्यांनी कळावं. एक ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे, काहीच त्याच्या वाचून दुसरं शिल्लक नाही, असा दिव्य असणारा बोध अंतकरणामध्ये ठसावला जावा. याचं नाव आहे मोक्ष. कळालं ना सगळ्यांना? आता कळालं असेल मला असं वाटतंय की आपण असं समजूया सगळ्यांना कळालं म्हणून. कारण का माहितीये का, तुम्हाला हे ऐकायला आवडत नाही, तुम्हाला हे ऐकण्याशी काही तात्पर्य वाटत नाही, तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं वाटत नाही, पण एका दिवसामागून दिवस संपत चाललेला आहे, त्या दिवसामागून त्यांनी आठवडे संपत चाललेले आहेत, त्या आठवड्यामागून महिने संपत चाललेले आहेत, त्या महिन्यांमागून आपल्या आयुष्यातले वर्ष संपत चाललेले आहेत, आणि असं करता करता आपण मृत्यूच्या दारात त्यांनी येऊन उभं राहतो, पण आपल्याला काहीच कळत नाही. आपण जन्मभर ऐकतो, फार छातीला हात लावून लोक सांगतात एवढ्यांचं ऐकलं, एवढ्या लोकांचं ऐकलं. तुला कळालं काय माती? हा महत्वाचा विचार आहे. तुला कळालं काय? ऐकलं किती लोकांचं ते काय सांगतोस? तुला ते ऐकण्यामध्ये कळालं काय हे सांग. आणि काय कळायला पाहिजे? 4-2 गोष्टी कळायला पाहिजेत, 4-2 चुटकुले कळायला पाहिजेत. तुमच्या लक्षात काय राहायला पाहिजे? राजा राणीच्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजेत, की हसायचा विनोद करण्याचे त्याने मुद्दे लक्षात राहिले पाहिजेत. काय लक्षात राहिलं पाहिजे? लक्षात राहावं तो मोक्ष लक्षात राहावा. रात्रंदिवस डोळ्यासमोर त्यांनी मोक्ष ठेवावा आणि चालायला सुरुवात करावी. जसं मरायला लागलेलं गाढव असावं, पाठीवर त्यांनी मोठा भार घालावा आणि त्यानं चालावा असं वाटत असेल तर समोर हिरवी पेंडी बांधली जाते. पूर्वीच्या काळात घाण्यात तेल काढलं जायचं आणि घाण्याच्या बैलानं जर चालावा असं वाटत असेल तर त्याच्या समोर हिरवी पेंडी बांधायची. त्या पेंडीच्या निमित्तानं तो त्यांनी बैल चालत राहायचा, पेंडीच्या निमित्तानं गाढव चालत राहतं. तसं आपल्या डोळ्यासमोर मोक्षाची पेंडी बांधून टाकावी आणि मोक्षाकरिता आपलं जीवन त्यांनी जगत राहावं. या भवबंधनातून मुक्त होण्याकरिता आपण प्रयत्नशील असावं, सगळ्यात महत्वाचा विचार आहे. महाराज वर्णन करून सांगतात, हे क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा विचार असं नाही म्हणले ते. क्षणोक्षणी हा करावा विचार असं नाही म्हणले. मग काय म्हणले? हाची चकारात्मक म्हणले. साधू संतांनी ज्या ज्या ठिकाणी च लावलं ना ते पाहायचंच महाराज आवर्जून. हे का च लावलं असेल? उगीच च लावित नाहीत. प्रत्येक क्षणाला विचार करावा. आपण विचार करतोच आहोत महाराज. याच्यातला कोण माणूस असा आहे की जो आता सध्या विचार करीत नाही? अरे निर्विचार अवस्था होणं म्हणजे त्यांनी समाधी लागणं हा महत्वाचा विचार आहे. जिथं विचारच संपून जातात ती समाधी अवस्था आहे. असा कोण आहे माणूस इथे की जो विचार करीत नाही? प्रत्येक मनुष्य विचार करतो, पण विचार जरी करत असला तरी कशाचा विचार करतो हे जास्त महत्वाचं आहे. कोणी माझ्या बोलण्याचा विचार करत असेल,
कोण म्हणत असेल जरा फुगीरच दिसतो, विचार आहे महाराज हा सुद्धा. कोणी म्हणतात काय सांगतात हे बुवा लोक, उगीच गेलो कीर्तनाला, असा विचार मनातले मनात करत असतील. असे अनेक प्रकारचे विचार. काही लोक म्हणत असतील खरं आहे हे म्हणणं, जे खरोखर त्याने आपण प्रत्येक क्षणाला मुक्त होण्याचा विचार केला पाहिजे, आपण प्रत्येक क्षणाला भगवत प्राप्तीचा विचार केला पाहिजे, आपण प्रत्येक क्षणाला भवसागरातून तरुण जाण्याकरिता विचार केला पाहिजे. कायमी उद्धार पावेरा, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. काय उद्धार कायमी उद्धार पावेन मुमुक्षूचा विचार आहे. हा काही कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. विचारच जर करायचा असला तर असा विचार करावा, मुक्त होण्याचा विचार करावा. आणि एखाद्याला फारच वाटत असेल कशाला असा विचार करायचा, दोन लोक हा विचार करू शकत नाहीत. एक जो मुक्त झालेला आहे ना तो परत कशाला मुक्त होण्याचा विचार करील. दुसरा माणूस ज्याला मुक्त होण्याविषयी काही माहीतच नाही तो सुद्धा मुक्ततेचा विचार करणार नाही. आणि असाच वर्ग जास्त आहे महाराज. फार ठराविक मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येत सिद्ध आहेत म्हणून त्यांनी सिद्ध असणारा पुरुष क्वचित आहे. हजारात एखादा मनुष्य मुक्त झालेला सापडेल महाराज, लाखात एखादा मनुष्य मुक्त झालेला सापडेल. बाकीचे सगळे त्यांनी ज्यांना मोक्ष कशाला म्हणतात, मुक्तता कशाला म्हणतात, भवरोग कशाला म्हणतात, काहीच कळत नाही, काहीच माहित नाही, असा भरपूर वर्ग समाजात आहे महाराज. मग तो कसा विचार करील मुक्त व्हायचं म्हणून? ज्याला मुक्तीच माहित नाही तो मुक्त होण्याचा विचार तरी कसा करेल? आणि का बरं माहित होत नाही? सांगणारे लोक पण सांगत नाहीत ना महाराज. ही जागा आहे सांगण्याची, कीर्तन जे आहे ना हे ते सांगण्याची जागा आहे, पण इथं ते सांगितलं जात नाही. काय सांगितलं जातं मग? जे लोकांना आवडतं ते सांगितलं जातं. ही गुलामी आहे महाराज, ही गुलामी आहे, समाजाची गुलामी आहे. की हे लोक काय ऐकण्यासारखे आहेत, हे काय ऐकतील ते त्यांच्या समोर त्यांनी सांगायचं. आणि मग त्यांनी मोले घातले रडाया, नाही असो आणि माया, अशी अवस्था त्यांनी होते. मग समाजाला आवडेल त्यांनी असं बोलत राहायचं आणि ते बोलल्याने समाजाचं हित होत नाही आणि हित झाल्याशिवाय राहत नाही. हा महत्वाचा विचार असू द्या. म्हणून त्यांनी मुमुक्षू पण त्यांनी विचार करतो, मुमुक्षू पण त्या भावनेवर आहे जो भगवत प्राप्तीकरिता त्यांनी रात्रंदिवस अट्टहास करतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा ज्ञानी मुक्त पुरुष आहे, तो त्यांनी विलक्षण असणाऱ्या सुखाची अपेक्षा करत असतो. प्रत्येक मनुष्य या ठिकाणी काही ना काहीतरी भावनेवर आरूढ आहे महाराज. म्हणून त्यांनी आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांनी मुक्त होण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे, आपण मुमुक्षू झालं पाहिजे. भाग्य आपलं त्यांनी उदयाला यावं, धन्यता आपल्याला त्यांनी प्राप्त होय. आपण मनुष्य जन्माला आलो हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्याच्यात कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलो, आपल्या अंतःकरणात कुठेतरी मुक्त होण्याची भावना निर्माण झाली, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाग्य आहे. आणि त्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मागे चालतो आहोत आपण. आपल्याला त्यांनी आधार जर कोणाचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे गुरु आपल्याला त्यांनी आहेत मार्गदर्शन करायला. म्हणून आपण त्यापेक्षा जास्त भाग्यवान आहोत. आपण त्यांच्या नंतर अशा पद्धतीने जन्माला आलो म्हणून ते दाखवतील त्या मार्गाने आपण मार्गातावुनी गेले आधी, मार्गातावुनी गेले आधी, मार्गातावुनी गेले आधी, मार्गातावुनी गेले आधी, दयानिधी संत दयानिधी संत तेरी बंदे चालू दाता, तेरी बंदे चालू दाता, मार्ग धावून गेले आधी निळोबराय सांगतात. दयानिधी संत पुढे
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही म्हणून संतांनी दाखवलेल्या मार्गावर वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, त्याच मार्गाने आपण प्रवास करत जावा. म्हणून प्रत्येकाला त्यांनी अशा पद्धतीनं प्रवासाचा मार्ग साधू संतांनी सांगितलेला आहे. म्हणून या अभंगाची भूमिका जर पाहायचं ठरलं तर जणू काही एक मुमुक्षू भगवंताच्या समोर म्हणतोय, मी या संसार चक्रामध्ये अडकलेलो आहे आणि हा भयंकर असणारा संसार आहे, हा प्रपंच मोठा भयंकर आहे. याच्यातून त्यांनी तुझ्यापर्यंत देवा पोहोचायचे, स्वतःहून मला तुझ्यापर्यंत पोहोचता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण दुर्बळ असतो महाराज, आपण दीन आहोत आणि आपण दुर्बल आहोत. या दोन गोष्टी फार महत्वाच्या. तुम्हाला कशानं दीन झालो आम्ही आणि कशानं दुर्बल झालो आम्ही, माझं सांगतो, तुम्ही आपलं पाहून घ्या स्वतःचं अंतःकरण. मी माझं सांगतो, दीन कशानं आहोत. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियांचा दीन आहे महाराज मी. माझे डोळे त्यागणे जे म्हणतील तेच मी पाहतो, माझे कान म्हणतील तेच मी ऐकतो, माझी जीभ म्हणेल तेच मी खातो, माझं मन म्हणेल त्याच पद्धतीचा मी विचार करतो, संकल्प मी करतो. ही माझी इंद्रिय आहेत, हे इंद्रिय मला नाचवतायत आणि मी त्यांचा गुलाम झालेलो आहे. मी दीन आहे महाराज. इंद्रियांच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. मी माझं सांगतोय. आपलं तपासून पाहायचं असं बुवा सांगायला लागल्यावर आपले पण पानं उचकायचे की आपल्याला इंद्रियांच्या पुढे जाता येतं का, हा महत्वाचा विचार. गुलाम आहोत आपण सर्वजण इंद्रियांचे, म्हणून इंद्रियांचे दीन आहोत आपण. दुर्बल कशाने आहोत. दुर्बल आहोत काळाच्या समोर. काळ जर आता आला आणि चल म्हणला, काय म्हणणार आहात तुम्ही त्याला. काळाबरोबर भांडण करण्याची ताकद आहे तुमच्यात. हा कोरोना नाही, हा काळ आलेला आहे. हा प्रत्येकाच्या समोर येऊन उभा राहतो. तो म्हणतो चल माझ्याशी युद्ध कर. मग लोक पैशानं युद्ध करतात, पैसे संपून टाकतो. मग ते कशानं त्यांनी युद्ध करतात लोक त्याच्याबरोबर. तो सगळ्यांना परास्त करून टाकतो आणि शेवटी त्यांनी सत्ता त्याची होते. काळ सर्वांना घेऊन जातो महाराज. म्हणून काळाच्या समोर आपण सर्वजण दुर्बल आहोत, इंद्रियांच्या समोर दीन आहोत. मग हे सगळेचे सगळे आपल्याला त्रास देत आहेत. आपण सर्वजण त्यांनी या संसाराच्या गर्तेमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून त्यांनी काय सांगावी ही व्यथा. न साहे पाशानं फुटती भयकाप चित्ती भरला असे, अशी अवस्था या संसाराची आहे. या संसाराचं दुःख किती वर्णन करून सांगावं, काय सांगू. काय गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाना तुझं क्षण क्षणा देहातसे. हा सुद्धा संसारच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या संसाराच्या गर्तेत आपण सर्वजण त्यांनी सापडलेलो आहोत. याची आपल्या सर्वांवर सत्ता आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वजण दुःख भोगतो आहोत. हा जो असणारा संसार आहे, हा जो प्रपंच आहे, हा आपल्या सर्वांना त्रास देतो आहे. पण त्रास देत असून सुद्धा लोक त्याचा त्रास मानून घेत नाहीत. का बरं मानून घेत नाहीत त्याचं कारण सांगतो. हा संपूर्ण प्रपंच लोकांच्या अंगवळणी पडलेला आहे, अंगवळणीच पडलेला आहे महाराज. एक उदाहरण सांगतो. काही लोक मोठे हौशी असतात महाराज.